नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, रोज मंदिरात जाण्याने फक्त पुण्यच मिळत नाही, तर जीवनामध्ये सुख समृद्धी शांती येते. मंदिर हे फक्त परमेश्वराला भेटण्याची जागा नाही, तर एक ऊर्जा केंद्र आहे जिथे प्रत्येक पावलावर तुमचे भाग्य बदलते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की मंदिरात जाण्याचे अद्भुत असे फायदे कोणते आहेत. तसेच रोज मंदिरात जाणे, पूजा पाठ करणे यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक बदल देखील घडतात. त्याविषयी माहिती बघूयात. पण त्याआधी मंडळी, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. नंबर 1, मंदिरात रोज पायी चालत गेल्याने शरीर स्वस्थ राहते. रोज मंदिरात चालत गेल्याने शरीराची एक्सरसाइज होते, ज्यामुळे मोटापा, बीपी, शुगर यांसारखे अन्य आजार दूर होतात. नंबर 2, मंदिरातील घंटी वाजवल्याने आपले मस्तक हे सक्रिय होते. वैज्ञानिक मानतात की घंटीचा ध्वनी हा 7 चक्रांना ॲक्टिवेट करतो, ज्यामुळे आपलं मस्तिष्क मध्ये एकाग्रता वाढते. नंबर 3, मंदिरातील सुगंध जसे की अगरबत्ती, धूप, कापूर, फुलं यामुळे मन शांत होते. मंदिरातील सुगंधित वातावरण पवित्र व मन शांत बनवते. नंबर 4, दिवा प्रज्वलित केल्याने पॉझिटिव्हिटी ऊर्जा मिळते. तसेच अग्नितत्व हे घरातील नकारात्मक ऊर्जेला समाप्त करते, तसेच आपल्याला मानसिक शांतता देखील देते. नंबर 5, मंदिरात गेल्यावर देवाचे नाव घेतल्याने सर्व चिंता, निराशा, डिप्रेशन कमी होते. तसेच ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असे मंत्र जप केल्यामुळे मनाला शांती व स्थिरता भेटते. नंबर 6, मूर्तीचे दर्शन केल्याने मनोबल वाढते. जेव्हा आपण देवाच्या मूर्तीला बघतो तेव्हा आपल्या आतून एक शक्ती, आस्था व ऊर्जा जागृत होते. नंबर 7, मंदिरात गेल्यावर थोड्या वेळ तिथेच बसल्यामुळे आपले ध्यान केंद्रित होते. मंदिरातील वातावरण हे मेडिटेशनसाठी देखील उत्तम राहते. नंबर 8, शंखाचा ध्वनी वातावरण शुद्ध करते. शंख नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, मन जागृत करते. नंबर 9, चरणामृत ग्रहण केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तुळशीयुक्त चरणामृत आयुर्वेदिक रूपाने खूप फायदेशीर मानले जाते. नंबर 10, मंदिरात गेल्यावर तेथील प्रसाद ग्रहण केल्यामुळे कृतज्ञतेची भावना वाढते. छोट्याशा या प्रसादामुळे खूप मोठी कृपा आपल्याला भेटते. मंदिरात गेल्यावर आत्मिक व आध्यात्मिक लाभ देखील निश्चितच होतात. नंबर 11, मंदिरात नतमस्तक होण्याने अहंकार दूर होतो. देवाला शरण गेल्यामुळे आत्म्याचे देखील शुद्धीकरण होते. नंबर 12, प्रत्येक दिवशी परमेश्वराशी आपला लगाव वाढतो. रोज मंदिरात गेल्यामुळे भक्त व देव यांच्यातील संबंध देखील मजबूत होऊ लागतात. नंबर 13, धर्माचे ज्ञान व रुची वाढते. तसेच कथा, आरती, प्रवचन, कीर्तन ऐकल्याने धार्मिक ज्ञानात देखील वृद्धी होते. नंबर 14, मनातील वाईट विचार कमी होतात, जसे की क्रोध, मोह, माया, लोभ या सर्वांचा नाश पावतो. नंबर 15, पुण्याची प्राप्ती होते. प्रतिदिन मंदिरात जाऊन ईश्वराचे स्मरण केल्यामुळे जन्मजन्मांतराचे आपले कल्याण होते. नंबर 16, मंदिरात केलेली प्रार्थना ही मनोकामनाची पूर्ती करते. मनापासून श्रद्धेने केलेली प्रार्थना ही सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण करते. नंबर 17, सत्संगाचा लाभ मिळतो. मंदिरात ज्ञानी व चांगल्या लोकांना भेटल्यामुळे सद्भावना व प्रेरणा देखील मिळते. नंबर 18, मंदिरात ध्यान व जप केल्यामुळे आत्मिक शक्ती वाढते. रोज मंदिरात बसून काही मिनिटं आपण ध्यान केल्यास चमत्कारिक रूपाने आपल्याला लाभ होतो. नंबर 19, देवाच्या समोर आपण आपल्या चुका जो स्वीकार करतो यामुळे आपले पापकर्म देखील कमी होतात. नंबर 20, परमेश्वरापुढे आपण आत्मसमर्पण केल्यामुळे आपला आत्मा देखील शुद्ध, पवित्र होतो. मंदिरातील प्रसन्न वातावरणामुळे मनात जी धांदल उडालेली आहे, जी चंचलता मनाची आहे ती देखील कमी होते. मंदिरात गेल्यामुळे सामाजिक व पारिवारिक लाभ देखील मिळतात. नंबर 21, मंदिरात जेव्हा आपण स्वतःसोबत लहान मुलांना घेऊन जातो तेव्हा त्यांना धर्म व आदर्शांची सवय लागते. त्यांना देखील परमेश्वराविषयी आस्था निर्माण होते, त्यांना देखील ओढ लागते. नंबर 22, धार्मिक व्यक्तीला समाजात आदरिक दृष्टीने बघितलं जातं. त्यांचा मान सन्मान देखील समाजामध्ये वाढतो. नंबर 23, मंदिरात गेल्यावर जर आपण तिथे मनापासून सेवा केली, जसं की तिथे झाडू मारणे, दिवा लावणे, भांड्यांची साफसफाई करणे, इतर मंदिरातील वस्तू व्यवस्थित ठेवणे, जल चढवणे, अशी छोटी मोठी कामं केली तर यामुळे आपल्या देखील सेवाभावाचे बदल घडू लागतात. नंबर 24, जेव्हा मंदिरात सर्व मिसळून पूजा पाठ करतात तेव्हा कलह होत नाहीत. नंबर 25, मंदिरात जोडीने जर गेलो तर आपले दाम्पत्य जीवन देखील सुधारते. त्यात मधुरता येते, संबंध अजून मजबूत होऊ लागतात. नंबर 26, मंदिरात गेल्यावर सर्व वयोगटाची लोक भेटतात. पण जर त्यात वयस्कर लोक असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्की प्राप्त होतो. नंबर 27, मंदिरात गेल्यावर आपण मनापासून आपल्या क्षमतेप्रमाणे जे दान करतो यामुळे दरिद्रता दूर होते. अन्न, वस्त्र किंवा धनाचे दान हे अत्यंत
पुण्य फलदायक मानलं जातं. नंबर 28, मंदिरात गेल्यावर जी सामूहिक प्रार्थना होते ज्यामुळे आपल्याला सामूहिक ऊर्जा भेटते. जेव्हा सर्वजण सोबत प्रार्थना करतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा देखील आपल्यामध्ये वाढते. नंबर 29, रात्री मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे वाईट स्वप्न पडत नाहीत. झोपण्याआधी मंदिरात गेल्याने मन शांत राहते. नंबर 30, कोणतीही धार्मिक क्रिया ही त्या व्यक्तीला कर्मयोगी बनवते. पूजा करणारा व्यक्ती हा कर्मधर्म व ध्यानाचे पालन करू लागतो. अद्भुत व गूढ असे लाभ देखील आपल्याला भेटत असतात. नंबर 31, मंदिरात गेल्यावर परिक्रमा केल्याने शरीरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते. परिक्रमा शरीरातील ऊर्जा चक्राला देखील संतुलित करते. नंबर 32, देवाचे वस्त्र व शृंगार बनवून आपले नेत्र दृष्टी ही पवित्र होते. तसेच सौंदर्य दृष्टीमध्ये दिव्यता येते व मन देखील पवित्र होते. नंबर 33, देवाच्या भजन कीर्तनामध्ये आपला आत्मा आनंदित होतो. नामसंकीर्तनामुळे हृदयात भक्तीचा प्रभाव वाढतो. मन देवाच्या नामाने प्रफुल्लित होते व मनाची चंचलता देखील तिथे थांबली जाते. नंबर 34, मंदिराच्या शिड्यांवर बसल्याने मनात विनम्रता येते. एवढं छोटेसे कार्य देखील आपल्या जीवनाला मोठे परिवर्तन घडवून आणते. नंबर 35, मंदिरातून परत येताना जे जल आपण घरी घेऊन येतो त्यामुळे घरात लक्ष्मीचा निवास होतो. ही परंपरा घराला सकारात्मक ऊर्जेने भरलेले ठेवते. नंबर 36, मंदिराची माती घरी घेऊन आणल्यास आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो. शुद्ध व पवित्र स्थळाची ऊर्जा आपल्या घराला देखील पवित्र करते. तर मंडळी, आता बघूयात की शारीरिक व मानसिकदृष्ट्या आपल्याला काय लाभ होतात. जेव्हा मंदिरात आरती किंवा कीर्तन चालू असताना आपण टाळी वाजवतो तेव्हा ॲक्युप्रेशरचं काम करतं. यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित राहते व शरीराच्या मांसपेशी देखील मजबूत होतात. प्रतिदिन मंदिरात गेल्यामुळे आकस्मिक होणाऱ्या घटनांपासून आपला बचाव होतो. जसे दुर्घटना, हत्या, आत्महत्यासारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर होते. आरती, चालीसा जप करत असताना आपला वाणीदोष दूर होतो. ओम उच्चारणाने आपले चित्त एकाग्र राहते. मंदिराच्या आसपास पिंपळ, नीम, वड, कडुलिंब, केळ तसेच तुळशीसारखी रोपं असतात. जेव्हा आपण या झाडांना जल अर्पण करतो, नमस्कार करतो तेव्हा वृक्ष आपल्याला भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता देखील प्रदान करतात, जे आपले मन व मेंदूला देखील स्वस्थ ठेवतात. मंदिरात कीर्तन झाल्यावर जे आरती होते त्या आरती घेत असताना आपल्या हाताच्या कोशिकांना दिव्य उष्मा मिळतो व आपल्या आत असलेल्या सर्व विषाणू, जीवाणू समाप्त होऊन जातात. जेव्हा आपण डोळ्यांना हात लावतो तेव्हा आपल्या हाताच्या गरमीने डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना ते खोलते, ज्यामुळे त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो. आपल्या डोळ्यांची ज्योती वाढते. मंदिरात धार्मिक ज्ञान जसं की गीता, वेद, उपनिषदे यांविषयी माहिती मिळते. जेव्हा मंदिरात आपण परिक्रमा करतो तेव्हा शरीराला देखील लाभ मिळतात. तेच धरती गुरुत्वाकर्षण शक्तीने जोडून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. मंदिराच्या घंटीचा आवाज हा 7 सेकंदपर्यंत गुंजत राहतो, जो मन व आपले मस्तिष्कमधील विवाद दूर करून शांती प्रदान करतो. असे म्हणतात, छोटी घंटीने विपत्ती दोष संतुलित राहतात. तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. आरतीनंतर जो शंख वाजवला जातो त्यामुळे श्रद्धाळूंसाठी हे सुखद व स्वास्थ्यवर्धक वातावरण राहते. शंख वाजवल्याने फेफडे मजबूत असतात. प्रतिदिन मंदिरामध्ये जाऊन व्यक्ती आपल्या मस्तकावर दोन्ही भुवयांच्या मध्ये चंदन किंवा केसरचा तिलक लावतो तेव्हा यामुळे त्याला शांतीचा अनुभव होतो व एकाग्रता वाढते. जिथे तिलक लावतो त्याच्या मागे आत्मा निवास करतो. आज्ञाचक्र व सहस्राचक्रच्या मधील बिंदूवर आत्मा निवास करते, जी निळ्या रंगाची असते. त्यामुळे चंदन लावल्यामुळे आध्यात्मिक लाभ देखील भेटतो. प्रार्थनेमध्ये एक अद्भुत शक्ती असते. प्रार्थना करणारा व्यक्ती मंदिरातील ईश्वराशी माध्यमने जोडून आपले बोलणे हे परमेश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोहोचवते. देवता ते ऐकतात व बघतात. तसेच प्रतिदिन होणारी प्रार्थना देवतांवर असर होऊ लागते. प्रार्थनामध्ये जी शक्ती आहे ती मानसिक किंवा वाचिक ध्वनी रूपाने आकाशात जाते. जर तुमचे मन हे सत्य व निर्दोष, निष्पाप असेल तर लवकरच त्यावर सुनवाई देखील होते. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर नसाल तर प्रकृती तुमची प्रार्थना ऐकते, पण देवता ऐकणार नाहीत. प्रार्थना करण्याचा दुसरा पैलू हा की प्रार्थना केल्याने मनात विश्वास व सकारात्मक भाव जागृत होतात, जे जीवनामध्ये आपल्याला विकास व सफलतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. मंदिरात प्रवेश करण्याआधी शरीर व इंद्रियाची आपल्याला शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण आचमन केल्यानंतर ते शुद्धीकरण आपल्याला मिळते. शुद्ध करण्याच्या प्रक्रियेलाच आचमन असे म्हणतात. आचमन केल्याने या कर्मात जे फळ मिळते ते अत्यंत महान असते. तसेच पहिल्यांदा
बोट घालून एकाग्रचित्तेने पवित्र जलाने काही न बोलता आचमन केल्याने महान असे फळ मिळते. आचमन हे नेहमी 3 वेळा करावे. यामुळे मन शरीर शुद्ध होते. मंदिराला कळस असताना त्याच्या जवळ स्पर्श करून ऊर्जा तरंगे व ध्वनी तरंगे व्यक्तीवर पडतात व हे परावर्तित किरणे तरंगे मानव शरीराची आवृत्ती बनवण्यास सहाय्यक होते. व्यक्तीचे शरीर हळूहळू मंदिराच्या जवळीक वातावरणाने सामंजस्य स्थापित करते. या प्रकारे मनुष्य असीम सुखांचा अनुभव करतो. जुनी मंदिरं ही धरतीच्या सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असतात. देवाच्या दर्शनानंतर, पूजा व आरतीनंतर जे तुळस घातलेले चरणामृत, पंचामृत व प्रसाद मिळतो तो आपल्या स्वस्थ जीवनासाठी खूप फायदेशीर असतो. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील 3 दोषांना संतुलित करते. चरणामृतासोबत असलेली तुळस हे आपण चावून न खाता चघळून खाल्ल्यावरती सर्व प्रकारची रोगं ठीक होतात. पूजा ही एक रासायनिक क्रिया आहे जी या वेळीसाठी नसते. त्यामुळे मंदिरातील वातावरणाचा pH व्हॅल्यू कमी होतो, ज्यामुळे व्यक्तीच्या pH व्हॅल्यूवर याचा असर पडतो. ही ऑर्गॅनिक प्रक्रिया शारीरिक रसायनाला बदलते व ही क्रिया आजारांना ठीक करते. औषधंसुद्धा हीच क्रिया करत असतात, जे मंदिरात आपण गेल्यामुळे आपल्याबरोबर होत असते. तर मंडळी, मंदिर हे फक्त पूजास्थान नाही तर आपल्या आत्म्याच्या उन्नतीचे एक घर आहे. जर तुम्ही रोज 10 मिनिटे जरी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन व ध्यान कराल तर जीवनातील अनेक प्रकारच्या अडथळे, संकटांचा नाश होईल व तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ देखील प्राप्त होतील. त्यामुळे आजपासूनच हे ठरवा की तुम्ही नियमित रोज मंदिरामध्ये जाल, कारण मंदिरात जाण्याने एक नाही तर अनेक आपल्याला लाभ भेटत असतात. मंडळी, मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.